नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे। तसेच लोकमतमध्ये देखील ही न्यूज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गॅस टंचाईचा नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाड्यांना फटका बसलेला आहे। फक्त ही एकाच जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण देशभरात हीच तऱ्हा झालेली आहे। स्वयंपाक प्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर आलेले आहे। तर सत्तामध्ये आलेली नक्की काय न्यूज आहे आपण थोडक्यात जाणून घ्या। बघा, दुर्गम भागातील बालके आणि गरोदर मातांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असून कच्चा शिधा वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे। तर बघा ताईंनो, महाराष्ट्रात संपूर्ण भारत देशभरामध्ये गॅस सिलेंडर टंचाईमुळे अनेक व्यावसायिक उद्योजक मेटाकुटीला आलेले आहेत। काहींना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले आहेत। हॉटेल व्यावसायिक, खानावळ यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने त्यांनी वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेणे सुरू केलेले आहे। जिल्ह्यातील दुर्गम भागात कार्यरत अंगणवाड्यांना गॅस सिलेंडर टंचाईचा तीव्र फटका हा बसलेला आहे। बालक आणि गरोदर मातांसाठी तयार केला जाणारा शिजवलेला आहार पुरवण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत। सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक अंगणवाड्यांमध्ये स्वयंपाक प्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। परिणामी लाभार्थ्यांच्या पोषण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका आणि बीट प्रमुखांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट घेत गॅस टंचाईबाबत सविस्तर निवेदन सादर केले। कोरोना काळात ज्या प्रकारे लाभार्थ्यांना कच्चा शिधा वाटप करण्यात आला होता त्याच धर्तीवर सध्याच्या परिस्थितीतही तात्पुरत्या उपाययोजनेच्या स्वरूपात कच्चा शिधा वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। 1.5 ते 2 वर्षापासून अंगणवाड्यातून नेमून दिलेल्या गॅस वितरकांकडून सिलेंडर पुरवठ्यात सातत्याने अनियमितता होत असल्याचा आरोप देखील सेविकांनी केलेला आहे। काही ठिकाणी सेविकांना खाजगी बाजारातून जादा दराने सिलेंडर खरेदी करावे लागते, मात्र आता तेही उपलब्ध होत नसल्याने आहार शिजवायचा कसा असा गंभीर प्रश्न सेविकांसमोर उभा ठाकला आहे। नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचा गंभीर प्रश्न असून यावर उपाययोजना म्हणून अंगणवाडीमधून गरोदर मातांसह बालकांना दिला जाणारा पोषण आहार हा मोठा आधार आहे। अशातच गॅस तुटवड्यामुळे ही व्यवस्था ठप्प झाली तर कुपोषणासारख्या प्रश्नाची दाहकता अधिक तीव्र होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। तरीही गॅस सिलेंडरची लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे शासनाकडून कायमच दुर्लक्ष करण्यात येते। त्यांच्या काही प्रलंबित मागण्यांवर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही। अंगणवाडी सेविकांचे मागील 2 वर्षापासून थकीत असलेले प्रवास भत्ते तातडीने अदा करावेत अशी देखील मागणी याच्यामध्ये करण्यात आली। यासाठी 28 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे। नंदुरबार जिल्ह्यासाठी फक्त 28 लाख रुपये एवढा अनुदान प्राप्त झालेले आहे, तर ते त्वरित वितरित करावे असे देखील संघटनेने म्हटलेले आहे। तसेच गेल्या 4 महिन्यापासून प्रलंबित असलेले मोबाईल रिचार्ज आणि अनुदानही तातडीने देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आणि जिल्ह्यामध्ये अंगणवाड्यातील गॅस टंचाईमुळे पोषण आहार शिजवणे आता कठीण झाले असून सेविकांनी प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्थेची मागणी केलेली आहे। अत्यंत महत्त्वाचं हे अपडेट आणि हा व्हिडिओ आहे ताईंनो। लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।